जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिदम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। आता सद्गुरु वर्णवेना म्हटलंय। मग आता की प्रयत्न माया योगाच्या योगाने प्रयत्न चालू आहे आणि अगदी पृथ्वी तलावरचं समुद्र झाला आणि काही जल झालं, सागर झाला, पर्वत झाला, सगळं प्रयत्न केले, स्वर्ग पण झाला। तर स्वर्गाच्याही आणखीन पुढे कोण ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यासारखं म्हणले तर काय, तर त्याला सुद्धा आता पुढे काय म्हणतात। हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्रीराम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं जेव्हा म्हटलं, मग म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशासारखे गुरु आहेत का? नाही, गुरु साक्षात परब्रह्म, ते परब्रह्म आहेत साक्षात। त्यामुळे हे सगळे कसे आहेत?
हरी, हर आणि ब्रह्म, आदिक. आदिक म्हणजे सगळ्या देवता, पण इतर सगळ्या देवता हे सगळे पण कसे आहेत? मग त्यांच्यासारखे सद्गुरू आहेत का? त्यांची म्हणजे ते पण उपमा नाही देत आहेत, कारण ते सुद्धा नाश पावती सकळीक. अरे बापरे, ब्रह्मदेव पण नाश पावतात का? हो, जे जन्माला आलेले आहेत तिथं मृत्यू आहे, फक्त सापेक्षतेने दीर्घ काल आहे. ते कल्पकोटी म्हणजे जसं आता काळ येईल आपण जेव्हा बघू तेव्हा ना, की मनुष्याचं ह्या सगळ्या काळाची गणना जी केलेली आहे, तर आपला मनुष्य जन्म जो आहे त्याचं आपण जो 1 वर्षाचा काळ जो म्हणतो, अशी 4,32,000 वर्ष म्हणजे एक कलियुग. त्याच्या दुप्पट म्हणजे द्वापारयुग, त्याच्या दुप्पट म्हणजे त्रेतायुग, त्याच्या दुप्पट जे काळ तो सत्ययुग, आणि असं सगळे हे 4 युग मिळून एक महायुग होतो. आणि अशी महायुग 1000 वेळा येतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि अशी 100 वर्षाचं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. पण तरी ती 100 वर्ष झाल्यानंतर त्यांचा नाश आहे, ते संपून जातात. कल्पांत तिथे आहे. त्यामुळे हरी, हर, ब्रह्म, देव हे सगळे जरी सापेक्षतेने दीर्घ कालापर्यंत असले तरी तिथे पण नाश आहेच आहे. पण सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद, त्याच्याही पलीकडे जे ते सद्गुरू मात्र इथे. आणि शेवटी हे ब्रह्मा विष्णू महेश तरी ते सुद्धा गुरूंकडे जाऊनच त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. हे जन्माला आले, ब्रह्मदेवाला काही कळतच नव्हतं काय करायचं, चारी दिशाही समजत नव्हत्या, नुसते आपले आले काय करायचं. मग सगळ्यात पहिलं ज्ञान जे त्यांना मिळालेलं आहे त्या ब्रह्म जे आहे साक्षात ब्रह्म, तिथूनच त्यांना हे ज्ञान मिळालं. आणि मग ब्रह्मदेवानी पुढे आपले जे सगळे मानसपुत्र जे आहेत नारद मुनी वगैरे, त्यांना हे ज्ञान दिलं. नारद मुनींनी मग त्याचा विस्तार केला. मग हे सगळं ज्ञान जे, पण हे ज्ञान द्यायला पण त्यांना गुरुचीच आवश्यकता पडलेली आहे. मग गुरु कधी होते? त्याच्या आधी, म्हणजे त्याच्या आधी होते ना. ते त्यांचा जन्म केव्हा आहे, तर ते कसे आहेत म्हणले? गुरु म्हणले अविनाश आहेत. तिथं ते अजन्म आहेत. मग जिथे अजन्म आहे तिथे नाहीच आहेत का ते? नाही, ते अविनाशी आहेत म्हणले, अनंत आहेत ते. सद्गुरू म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. ते ब्रह्म जे आहे ते कसं आहे? अनंत आहे, अनादी आहे, ते आहेच आहे. ते आम्ही जर तो शोध घ्यायला गेलो, त्याच्या आधी कोण, त्याच्या आधी कोण, हे काय आहे? अकारण कारण आहे ते, त्याला कारण नाही आहे काही. ब्रह्मदेवाचा जन्म हा त्या ब्रह्मापासून, मायेपासून झालेला आहे. पण तरी त्या ब्रह्माचा, ते जे परब्रह्म जे आहे, परमात्मा जो आहे, ते कशापासून आलं, निर्माण झालं? तर त्याला कोणीही कारण नाही, त्याचा निर्माता कोणीही नाही. ते अनादी आहे, अकारण कारण आहे ते. ते अविनाशी आहे. ज्याला काही कारणच नाही तिथे विनाशही नाही आणि तिथे निर्माणही नाही, असं ते आहे. ते कालातीतच आहे सगळं, म्हणून तर ते सर्वदा आहे, कधी नाही असं नाही आहे. ते सद्गुरूचं पद, त्यामुळे त्याला ती पण उपमा काही जमत नाही आहे. तयासी उपमा काय ते पुढे काय म्हणले? तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूती कवठा ठेवी, न चले जेथे श्रीराम. काय उपमा द्यायची म्हणले इथे? कारण जे काही सृष्टी आहे, ही जे काही सृजन झालेलं आहे, जे काही निर्माण झालेलं आहे, जे निर्माण झालंय ते कसं आहे? नाशिवंत आहे. काय उपमा द्यावी? नाशिवंत आघवी सृष्टी. सृष्टी म्हणजे फक्त ही पृथ्वी नाही, जे काही निर्माण सृजन, अगदी
ब्रह्मदेवापासून सगळं जे आहे ते सगळं नाशिवंत आहे. आणि हे सगळं जे निर्माण झालेलं आहे ते सगळं काय आहे? पंचभूतिक उठाठेवी, पंचभूतांपासून हे सगळं झालेलं आहे. मग जर पंचभूतांची पण उपमा देता नाही आली, आकाशाची नाही, जळाची नाही, सूर्याची नाही, म्हणजे अग्नीची नाही, मग त्या पंचभूतापासून काहीतरी जे बनलेलं आहे ते तरी कसं त्याच्या उपमा त्याचं सदृश होऊ शकतं? ते पण तिथे काही चालतच नाही म्हणलं. ह्याचं सगळ्याचं सद्गुरूला काही सांगता येत नाही, सद्गुरू कसा आहे ते कळत नाही म्हणले. ते उपमा त्याची देताच येत नाही, ते अनुपमा असं आहे, अनिर्वचनीय असं आहे. आणि म्हणून त्याला न इति न कळे असंच श्रुतींनी म्हटलेलं आहे. ते सांगता येण्यासारखं नाहीये. म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. बरोबर उपक्रम आणि उपसंहार. जिथे सुरुवात केली काय म्हटले होते? आता सद्गुरु वर्णवेना, आणि मग एवढा सगळं वर्णन केलं पण पोचले परत कुठे? संहार उपसंहार काय झाला की पुन्हा त्याच पदाशी आले की म्हणून मी म्हणतोय की आता सद्गुरु वर्णवेना. हे सद्गुरूचं वर्णन काही होत नाही. आणि हेची माझी वर्णना, हेच सद्गुरूंचं माझ्याकडून केलं गेलेलं वर्णन आहे, हाच त्यांचा परिचय आहे. पण आता पुढचं वाक्य मात्र काय म्हणायचं त्याला अंडरलाईन करण्यासारखं, कंसातलं वाक्य, अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती. आपण दुसरीकडे कुठेतरी बोलतो ना, लेकी बोले सुने लागे जसं म्हटलं. ठीक आहे, आता समजा कॉलेजमध्ये प्रोफेसर वगैरे येतात तर आम्ही काय म्हणतो? अरे गोविंदा आला. आता गोविंदा आला काय कोणाला, म्हणजे ज्यांना कळलं त्यांना कळलं बरोबर. या पश्यती स पश्यती, जे विद्यार्थी आहेत त्या गटामधले ज्यांनी ही भाषा बनवली त्यांना ती भाषा बरोबर कळते. गोविंदा आला म्हणजे कोण आले? प्रिन्सिपल आले, म्हणजे आता गप्प बसायला पाहिजे, कॉप्या सगळ्या बंद केल्या पाहिजेत वगैरे ना. मग तसंच अंतरस्थितीची खुणा अंतरनिष्ठ जाणती. सद्गुरु वर्णवेना, खरोखर ज्याच्या मनामध्ये जो सद्गुरूचा भाव आहे, सद्गुरूंची पूजा आपण अगदी योगायोग असा छान झाला की त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच जय जयाजी सद्गुरू राजा त्याचं स्तवन सुरू झालं. आणि असं स्तवन खरोखर सगळ्यांचा भाव आहे आणि आम्ही नमस्कार करतो सद्गुरूंना आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि काय आजकालच्या नवीन ट्रेंडप्रमाणे आजकालची फॅशन हॅपी गुरुपौर्णिमा म्हणतो आम्ही. पण खरोखर इथे काय आपण पाहिलं? सद्गुरू वर्णवेना म्हटलं इथे, हेच वर्णन आहे त्यांचं. मग आता जेव्हा ती भक्तीचा भाव आहे तिथे, हो खरंच सद्गुरूंचं काही वर्णन करता येत नाही, असे ते महान आहेत, असं एवढंच मग थांबलं, फुल स्टॉप, संपलं का तिथे? सद्गुरूंचं काही वर्णन करता येत नाही असं म्हणजे अध्यात्म झालं, आमची साधना उपासना झाली म्हणजे काय? तर प्रयत्न केला ना इथे त्यांना जाणण्याचा. त्यांना कोण जाणतं? ही जी निर्देशाची भाषा आहे की त्याला आम्ही वर्णन करू शकत नाही. ही जी निर्देशाची भाषा आहे, पण हे कोण म्हटलं? अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती म्हटले. जे अंतर्निष्ठ आहेत, जे त्या स्थितीमध्ये आहेत, जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला ब्रह्मच जाणतं. ते त्या खुणा तेच जाणतात, त्या अंतरस्थितीच्या खुणा. मग त्या अंतरस्थितीच्या सगळ्या खुणा इथे दाखवून दिलेल्या आहेत, त्या आपण शोधल्या पाहिजेत. काय ही अंतरस्थिती? काय होतं? गुरु म्हणजे काय आहे? आणि गुरु शिष्याला घडवतो म्हणजे काय करतो? कोण आहे सद्गुरू? ह्या अंतरस्थितीच्या खुणा इथे निर्देशित केल्या नाहीत का?
त्या जर आम्हाला फक्त आम्ही शब्दशः बघितलं, अरे आता वर्णन होत नाही, स्पर्श होत नाही मायेचा, म्हणजे काय, अंतरनिष्ठ जाणती, अंतर्निष्ठ झालं पाहिजे आणि मग ते जाणलं पाहिजे आपल्याला. एकदा म्हणजे रमण महर्षी आणि गुरुदेव रमण महर्षींकडे गेले आणि त्यांना ते एक तासभर ते बसले होते खोलीमध्ये बंद करून, सगळे बाहेर भक्त मंडळी होती. आणि मग बाहेर आल्यानंतर ते फक्त लोक विचार, काय बोलले, काय बोलणं झालं तुमच्यामध्ये. आता अंतर्निष्ठांच्या पुन्हा अंतर्निष्ठ जाणती, बोलण्याची काय आवश्यकता आहे. बस ते ब्रह्म जे होतं तिथे शब्द नाही, पण एक तास ते दोघेही गप्प एक शब्द न बोलता बसले होते. आले बाहेर, काय बोलायचं तिथे, तिथं काही बोलणंच नाही आहे ना, कसं बोलायचं बरं. अशी ती अंतर्निष्ठ आहेत, तेच त्या अंतर्निष्ठेच्या पुन्हा जाणत असतात. समर्थांच्या काळी देखील जेव्हा समर्थ असे हे अंतर्निष्ठ होते, तर त्यांच्यासारखेच असे आणखीही काही अंतर्निष्ठ समाजामध्ये फिरत होते आणि समाजाला जागृतीचं हे कार्य करत होते. आणि त्याच्यामध्ये ते कधी कधी एकत्र भेटायचे आणि त्यांना म्हणजे समर्थ पंचायतन असं म्हणून ते प्रसिद्ध होते. समर्थ होते त्याच्यामध्ये जयराम स्वामी म्हणून, नंतर केशव स्वामी, रंगनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती, असे हे पाच जणांचं हे पंचायतन, समर्थ पंचायतन असं होतं. आणि मग ते एकत्र भेटायचे. मग त्यांच्यामध्ये काय संवाद व्हायचा, अंतरस्थितीच्या खुणा, अंतर्निष्ठ जाणती, जे ते ब्रह्मस्वरूपच होऊन गेलेले आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, आत्मस्वरूपामध्ये आहेत, जिथे मायेचा स्पर्श नाही, तर तिथे काय बोलणार बरं. आणि मायेचा भरवसा तुटला जसं म्हटलं की एक ब्रह्म दुसऱ्या ब्रह्माशी बोलत असताना तिथे माया कशी येणार, तर माया ती उरतच नाही. मग त्यांच्यात कसा संवाद चालायचा. साक्षात ती पराविद्या सरस्वती तिथं त्यांच्या या मुखावर, जिभेच्या अग्रावर ती असायची, तिथं प्रसन्न व्हायची. असाच एखादा श्लोक प्रसिद्ध आहे तो तसा ना, ते तेच बसलेले आहेत. आणि मग एक एक जण आता बोलायचं काय, मग त्यांनी बोलायला सुरुवात केली, मुक्तासी तनुभाव नाही. मग दुसरा म्हटला देही असोनी ते विधेही. तिसरे म्हणले प्रारब्ध कर्मासी झाले देही, प्रारब्ध कर्मासी देही झाले वायू सवे पादपजेवी डोले. एकेकानी एक एक वेळ अशी म्हटली. काय म्हटलं बरं त्याच्यामध्ये, म्हणजे मुक्तासी तनुभाव नाही. मुक्त आम्ही जे म्हणतो आहोत की ज्याच्याद्वारा ही मोक्षलक्ष्मी तिष्ठत आहे किंवा ते आम्हाला मुक्ती देतात, ही मुक्ती म्हणजे काय म्हणले, तर ती मुक्ती म्हणले मुक्तासी तनुभाव नाही. आता प्रत्येक जण जो आहे हा देहधारीच आहे ना, तर इथे सगळ्या ह्याच्यामध्ये देह सगळ्यांना आहे, पण मी देह नाही हे असणं, हे ज्ञान, ही निष्ठा म्हणजे काय आहे, मुक्तता. मग जो मुक्त झाला तो मुक्त म्हणजे काय होतो, कुठे जातो का म्हणले नाही, तर त्या मुक्ताला तनुभाव राहत नाही, हे देहभावच त्याला उरत नाही. जिथे देहभाव आहे तिथे अनुभव आहे, आणि जिथे अनुभव आहे तिथे पारतंत्र्य आहे, मुक्ती नाही आहे, पराधीनता आहे. म्हणून मग ही मुक्ती जी आहे ती काय आहे, ते अंतर्निष्ठ काय म्हणतात, मुक्तासी तनुभाव नाही. पण मग तरी सुद्धा म्हणजे राहतात कसे ते म्हणले देही असोनी विदेही. मग तनुभाव नाही म्हणजे काही हे देहाला मारून टाकायचं किंवा घरातून निघून जायचं असं नाही आहे, देहामध्येच राहायचं आहे, पण देही म्हणून राहायचं आहे. मग जेव्हा आम्ही देही म्हणून राहतो
देह तादात्म्य न राहता मी देहामध्ये जो राहतो तो आत्मा म्हणजे मी आहे असं जाणून राहणं म्हणजे विदेहीपण आहे. देही असोनी विदेही, देहातच असायचं आहे पण त्याच्याशी तादात्म्य न राहता राहतो तो विदेही राहतो. पण मग त्याला संसार उरत नाही का? त्याला काही कर्म नाही आहे का? भारवाही का नाही आहे तो? कारण की म्हणले की मग हे प्रारब्ध जे काही आहे, हा देह जो मिळालेला आहे तो काय आहे? प्रारब्ध कर्म आहे. पूर्वजन्मीचं जे काही कर्म आहे त्याच्याप्रमाणे ही उपाधी प्राप्त झालेली आहे, ती मला नाही आहे. प्रारब्धम पुष्यती वपू म्हटलंय. ही जी वपू आहे, हे जे तनू आहे, हे म्हटले ते प्रारब्धाप्रमाणे आलंय आणि ते प्रारब्धाप्रमाणेच ते पुढे जात आहे. प्रारब्धासवे तर सगळं जे हा देह चाललेलं आहे, प्रारब्धाप्रमाणे ते कर्म होतं आहे तिथे. मला तिथं काही कर्म नाही आहे. म्हणजे काय, कसं, अशा प्रकारे असं कसं होऊ शकेल? जर मीपणा जिथे नाही आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं जर नसेल तर कर्म होईल का? तर त्याला उदाहरण दिलं, त्याला दृष्टांत दिला की म्हणले वायू सवे पादप जेवी डोले. आता झाडं जी असतात, वारं येतं की काय होतं, झाडं हलतात, कांद्या इकडे तिकडे सळसळ करतात. मग ते आता त्यांचं ते हलणं जे आहे, ते जे डोलणं आहे, ते स्वतःहून आहे का? त्यांनी स्वतः केलेलं आहे का? त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा प्रयत्न आहे का? नाही. वायू सवे, वारा आला पानं हल्ली, वारा आला फांद्या डोलल्या, हे तिथे त्यांचा कर्तृत्व भाव काहीही नाही आहे. त्या देहामध्ये की मी हलणार, मी हलतो, हे कर्तृत्व नाही, कर्म नाही आहे. मग काय आहे? प्रारब्धासवे. वायू आला म्हणून ते हललं. तसंच आमचं काही पूर्वजन्मीचं जे काही सुकृत दुष्कृत असेल त्याप्रमाणे ह्या देहाकडून कर्म होत आहेत. इथे करता उरत नाही, ती मुक्तता आहे. आणि असं जे ज्ञान देतात ते सद्गुरू आहेत. हे आम्हाला समजायला सुद्धा काही वाव नाही आहे. म्हणजे काय नक्की? तर ते ज्ञान सगळं सद्गुरू इथे देणार आहेत. या अंतर्निष्ठांच्या खुणा, ज्या रहस्य, हे सगळं गुपित असं करतला अंमलकवत फार स्पष्टपणे आपल्याला सांगणार आहेत. कारण त्यांना वाटतं मला जे मिळालं ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि असं हे ज्ञान तेच देतात, तेच गुरु आहेत, सद्गुरू आहेत. तर की तिथे मग वर्णन कसं होईल बरं? जिथे कर्ता नाही, कर्तृत्व नाही, देहही नाही, तिथे मग तनुभाव जो आहे तोच नाही, तर त्याचं वर्णन कसं करता येईल? आणि म्हणून ते म्हणले हे केची माझी वर्णना, हीच माझी वर्णना आहे. आता अंतर्निष्ठा, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणं, या सगळ्या काय आहेत? म्हणले अंतरस्थिती आहे. ही बाहेरून देह दिसतोय, काळा गोरा काय असेल ते शरीर यष्टी आपण पाहतो, पण ते म्हणजे सद्गुरू नव्हे. तो तनुभाव म्हणजे सद्गुरू नव्हे. तर ती एक दृष्टी आहे, ती एक ज्ञानाची दृष्टी आहे, ते तत्व आहे, ते म्हणजे सद्गुरू आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? इथे काय सुरू आहे? ही वंदना सुरू आहे. मग केवळ जेव्हा आपण आता बघितलं की केवळ गुरुला वर्णन करता येत नाही, म्हणजे हे काय झाले? एकतर जसं काही शाब्दिक फुलोरे नुसते, मग ते शाब्दिक फुलोरे आपले म्हणले गुरु असे आहेत, गुरु तसे आहेत, म्हणजे ती वंदना झाली का? गुरु काय आहे? गुरुचं स्थान काय आहे? व्यवहारामध्ये आज बघितलं आपण तर अगदी म्हणजे सामान्य जे गुरु म्हणजे काय, शिकवणारे गुरु जे आहेत ना, आपल्याला जे शिकवतात. मग आता जर व्यावहारिक दृष्टीने आज आपल्याला आपल्या जीवनाचा विचार करायचा आहे ना, केवळ तिथं एक मूर्ती बनवली आणि त्याच्यावर काय हार फुले गुलाल बुक्का घातला म्हणजे झाली पूजा, इतका हिंदू धर्म नाही. केवढं मोठं शास्त्र आहे, ते सगळं आम्ही गुंडाळून ठेवलं आणि फक्त कर्मामध्ये आम्ही अडकलो आहोत.
केवळ ते हळद कुंकू वाहणं आणि त्यात पाणी घालणं आणि ते 10 वेळा प्रदक्षिणा करणं एवढीच पूजा नाही आहे. त्याच्यामागे शास्त्र आहे, त्याच्यामागे ते तत्व आहे, ते सत्य काय आहे ते सगळं आम्ही जाणतच नाही. मग जेव्हा गुरुची पूजा केली तर काहीतरी 2-4 शब्द, गुरु म्हणजे असे, गुरु म्हणजे तसे, मग तेच म्हणलं म्हणजे झाली का गुरुची पूजा? काय गुरुला वंदना करणं म्हणजे आहे? तर एक तर आहे की हे आपण आता आजच्या या ना एक वैयक्तिक जे आपला उद्धार करायचा आहे, प्रत्येक जीवन हे सगळं या वैभवशाली झालं पाहिजे, परिपूर्ण झालं पाहिजे आणि सगळं जगत सुंदर नंदनवन बनलं पाहिजे. तर या दृष्टीने जर विचार करायला लागलो तर गुरुची भूमिका जी आहे ती काय आहे? तर एका चपराशापासून आता नुसतं झाडू मारणारा जरी असेल तिथपासून ते अगदी पंतप्रधानापर्यंत जितकी म्हणून क्षेत्र आहे, जितकी म्हणून जे काही पदं आहेत, ते सगळं जे आहे ते कोणी घडवलेलं आहे? कोण घडवणार आहे? तर गुरु. गुरु जो आहे ना, शेतकरी असू दे, काय आणखीन डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, क्लर्क असू दे, ऑफिसर असू दे, टायपिस्ट असू दे, प्रत्येकाला काय आहे? गुरु आहे. प्राणी सुद्धा आपण बघितलं तर ते वाघाची पिल्लं असतात किंवा ते मांजर आपण बघितलं, मांजर तर आपण रोज, ते मांजर ते मेलेला उंदीर तिथं आणून देतं आणि त्या छोट्या छोट्या पिल्लांना शिकार कशी करायची, त्या उंदराला कसं पकडायचं ते शिकवतात. मग जर आपली पोट कसं भरायचं, आपली जीविका कशी चालवायची, हे साधे ते मुके प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांना शिकवतात. मग तेवढंच म्हणजे मनुष्याचं शिक्षण आहे का? मनुष्याने सुद्धा जर एवढंच आम्हाला पोटभरू विद्या देणं म्हणजे शिक्षण झालं तर त्याला शिक्षण नाही म्हणतायत. आणि म्हणूनच या गुरुवंदनेमध्ये केवळ सद्गुरूला आपला एक काय म्हणा आंधळेपणाने वंदना केलेली नाही आहे. जो समर्थ आहे, ज्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना म्हणे नाना ग्रंथांच्या अन्वये, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदशास्त्र, पुराणे, भगवद्गीता, भागवत या सगळ्यांचा समन्वय, या सगळ्यांचा आधार, सगळ्यांचा अन्वय करून त्यांच्या संमतीचं हे जे शास्त्र सांगितलं, त्याच्यात फक्त इतकंच विद्या आहे का? त्या सगळ्याचा आधार घेऊन हे जे सांगितलेलं आहे तर नक्की तिथे काय आहे? तर ही संपूर्ण शिक्षण पद्धती आहे. आणि मग या शिक्षण पद्धतीमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. आमच्या DED कॉलेजवाल्यांनी हा सिलेबस घेतला पाहिजे. खरं म्हणजे की आपल्याला काही टीका करायची नाही आहे किंवा वाईट कसं आहे, दोष नाही द्यायचा आहे, पण आपल्याला विचार करायचा आहे की आपण आपलं जे शास्त्र जे आहे ते कसं उगाच बाजूला टाकलं आहे, आपण का नाही त्याचा विचार करत आहोत. ज्या संतांनी आम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगितलं ते संतांना आम्ही बाजूला ठेवलेलं आहे. त्यांची शास्त्र, त्यांचे ग्रंथ आम्ही केव्हा तरी म्हातारे झाल्यावर उगाच पारायण करायचं म्हणून ते घेऊन बसतो. पण ते जीवनाचं शास्त्र आहे, ते शिक्षणशास्त्र आहे. आणि या संपूर्ण या 31 ओव्यांमध्ये संपूर्ण शिक्षणशास्त्र सांगितलं आहे. ते शिक्षणशास्त्रामध्ये 3 घटक आहेत. एक आहे शिक्षण. शिक्षणामध्ये कोण? दोघे जण मुख्य, शिक्षक म्हणजे गुरु आणि विद्यार्थी शिष्य. गुरु अधिक विद्यार्थी आणि त्यांना दिलं गेलेलं शिक्षण. गुरु हा शिक्षण देतो आणि शिष्य हा शिक्षण घेतो आणि मग त्यांना तो घडतो. हे जे घडणं आहे ते म्हणजे शिक्षण आहे, ते म्हणजे ज्ञान आहे. मग आता जर सद्गुरू, जे काही आम्ही घडतो ते गुरूंमुळे घडत असतो. जे काही समाजामध्ये आज चालू आहे, प्रत्येक सगळी एम्प्लॉयमेंट जी आहे सगळी करणारे ते कुठेतरी काहीतरी शिकलेले आहेत. लिहिता वाचता येणं ते तर आहे, पण आणखीन काही सगळं
प्रशिक्षण जे मिळालेलं आहे, कोणी काय सोन्याचे दागिने बनवतो, कोणी चपला बनवतो, कोणी कपडे बनवतो, कोणी काही भाज्या उगवतो, गार्डन करतो, फुलं उगवतो, कित्येक अनंत कला जी आहे, जे याच्या आधीचं प्रकरण आपण जे पाहिलं की सरस्वती माताच्या अनेक विद्या, अनेक कलांच्या रूपाने ती आहे, त्या सगळ्या कला ज्या आहेत त्या सगळ्या या पिढीमध्ये देणं, त्या सगळ्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये भरवणं हे शिक्षकाचं कार्य आहे. मग ते कुठलं शिक्षण देणं हे त्याचं महत्त्व नाही आहे, की ह्या सगळं आहेच आहे सगळं. आणि आपली संस्कृती ही फार लवचिक संस्कृती आहे, म्हणून ती अजूनही टिकून आहे. काळ बदलतो, काळाप्रमाणे माध्यमं बदलतील, भाषा बदलेल, साधनं बदलतील, पण जे आपलं दृष्टी आहे, जे आपलं ज्ञानाची दृष्टी जी आहे, आपलं जे ध्येय आहे ते तेच राहणार आहे, ते एकच राहणार आहे. आणि ते म्हणजे म्हणून इथे म्हणलं की ते सद्गुरू वर्णवेना, ते जे अंतर्निष्ठ होणं, ते ज्ञान जे दिलं जातं. आपली ही वैदिक सनातन शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये या नाना विद्या नाना कळा म्हणजे काय आहेत सगळ्या सांगितल्या, त्या माया आहे ती. आणि त्या मायेला तर शिकायचंच आहे, आपल्याला व्यवहार करायचा आहे तर, पण त्याच्याबरोबर हे ब्रह्मज्ञान हे सुद्धा आवश्यक आहे. मग काय आहे नक्की हे संपूर्ण या 30 ओव्यांमध्ये सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. ते आपण त्या वेगळ्या वेगळ्या पैलूंनी, ह्या शिक्षणाचे वेगळे पैलू ते पाहण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.